नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी कृपया तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे सोमवार सकट येणाऱ्या काळात इंडेक्स सोबत ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याविषयीचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. तुम्हाला जर तो व्हिडिओ आता बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला आता दिसत असेल, तिथे क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला आता सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण कालच्या विश्लेषणामध्ये बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की मागचे सलग 3 दिवस मार्केटमध्ये आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळतोय आणि आता जर समजा डाऊन ट्रेंडच कंटिन्यू होणार असेल तर आपल्याला ओपनिंग जे आहे ते फ्लॅट किंवा गॅप डाऊन होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जर सेलिंग कंटिन्यू झालं तर आपल्याला जो ट्रेंड चालू आहे तोच बघायला मिळू शकतो. अर्थात आपण सुरुवात करताना नेहमीप्रमाणे करूया की खालच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल घेतली, आपण 51,500 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे, कारण क्लोजिंगच्या वेळेला त्याच्या आसपास येऊनच क्लोजिंग म्हणजे तो लो बनवून क्लोजिंग दिलंय. त्याच्या आधी सुद्धा इथे बघू शकता 51,500 च्या आसपासच सपोर्ट घेऊन एक बाउन्स देखील आलेला आहे. त्यामुळे जर म्हणजे ऑलरेडी एकदा ही लेवल टेस्ट झालेली आहे, परत एकदा लेवल टेस्ट करायला इथे आलेली होती, त्यानंतर परत इथे आली आहे, म्हणजे आता जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर 51,500 ही लेवल ब्रेक व्हायला काही वेळ लागणार नाही. तर त्यामुळे फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल तर सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते आणि 51,500 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर 51,400, 51,300 आणि 51,200, अगदी 51,100 किंवा एखाद्या वेळेला 51,000 ची लेवल सुद्धा आलेली आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र जर फ्लॅट आणि गॅप अप ओपन झालं, फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर तुम्ही आतापर्यंत बघाल तर तुमच्या काय लक्षात येतंय, ह्या आधी जे जे आता मला स्क्रीनवर दिसत आहेत तेवढे दाखवतो, तुम्ही मागे जाऊन सुद्धा चेक करू शकता. पूर्वी कोणताही स्विंग हाय जो आहे तो ब्रेक झालेला दिसत नाहीये. तुम्हाला इथे हा स्विंग हाय आहे, त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर हा स्विंग हाय आहे, म्हणजे स्विंग हाय जे आहेत ते लो खाली खाली बनत चाललेत. आता जर इथे आपल्याला फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर आता आपल्याला काय दिसतंय, वरच्या बाजूला आपण 51,850 ही इम्पॉर्टंट लेवल दिली आहे. 51,500 आणि 51,850 350 पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपण 51,675 च्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे. त्यामुळे गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, 51,675 च्या वर टिकायला लागलं तर हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. म्हणजे 51,675 खालच्या बाजूला, 51,850 वरच्या बाजूला, हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार. तर त्यामुळे काय होऊ शकतं, फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर इथे कुठेतरी येऊन आपल्याला काय होऊ शकतं, पुन्हा खाली जाऊ शकतं आणि हे पुन्हा खाली जात असताना समजा पुन्हा 51,675 च्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेतला आणि पुन्हा वर जाताना 51,850 ही लेवल जर पुन्हा ब्रेक केली तर मात्र आपल्याला काय होईल, एक बाउन्स येऊ शकतो. कारण मागचे सलग 2-3 दिवस मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू आहे. त्यामुळे प्रत्येक सेल करणारा, मंदी करणारा काय करत असतो,
नजीकचा जो स्विंग हाय असतो त्याच्यावर थोडासा स्टॉप लॉस ठेवत असतो. त्यामुळे एकदा जर इथनं वर जायला लागलं तर अनेकांचे स्टॉप लॉस हिट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि मग ह्या वेळेला काय होऊ शकतं, 51,850 च्या वर 51,950, अगदी 52,050 आणि 52,150 ह्या लेवल सुद्धा आलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय ह्याच्यावर आणि सुरुवातीची मूव्हमेंट कशी होते ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. जर समजा 51,500 ची लेवल तुटली तर मात्र 51,000 च्या दिशेनं आणि थोडंसं सेलिंग आता ह्या वेळेला मोठं होऊ शकतं, कारण मागचे 2-3 दिवस सेलिंग होतंय पण एका लिमिटेड रेंजमध्ये सेलिंग होतंय. जर आता आपल्याला पुन्हा ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला काय होऊ शकतं, सेलिंग थोडंसं जादा होताना बघायला मिळू शकतं. हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्या इंडेक्सचा चार्ट म्हणजेच निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट मी इथे आता ओपन करतोय. हा चार्ट ओपन केलेला आहे. त्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल आपण काढलेले आहेत. थोडं झूम करून मी तुम्हाला तो दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की वरच्या बाजूला आपण 12,575 ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. खालच्या बाजूला 12,475 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. ज्या वेळेला मोठ्या मोठ्या मुवमेंट होत असतात तेव्हा आपण काय करतो, ह्याच्यामध्ये 100 पॉईंटचा डिफरन्स असेल तर चालतो आणि वर आपण 50-50 पॉईंटचा फरक ठेवतो. ज्या वेळेला व्होलॅटिलिटी कमी असते त्यावेळेला ह्या दोघांमध्ये आपण काय करतो, फक्त 50 पॉईंटचा डिफरन्स ठेवतो. जास्तचा डिफरन्स मिळत असेल तर सेंटर लाईन काढतो आणि वर आपण काय करतो, वर दोन ह्याच्यामधलं जे अंतर असतं दोन लेवल मधलं तर ते अंतर आपण किती ठेवतो, अन्यथा 25चं ठेवतो. पण सध्या काय आहे, सध्या आपल्याला व्होलॅटिलिटी जास्त असल्यामुळे आपण इथे काय केलंय, इथे आपण 100 पॉईंटचा डिफरन्स ठेवलाय आणि दोन लेवलमध्ये 50 पॉईंटचा डिफरन्स आपण ठेवलेला आहे आणि हे मी मागेच सांगितलेलं आहे. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या असतील. आता इथे सुद्धा जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हळूहळू खाली जाताना निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स बघायला मिळतोय. उद्या जर फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि 12,500 च्या आता खाली टिकायला लागलंय, त्यामुळे 12,475 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं, 12,425, 12,375 आणि 12,325 ह्या लेवल आपल्याला खाली बघायला मिळू शकतात. मात्र सावरणार असेल, कारण एक्सपायरीच्या वेळेला काय होतं, आधी जो ट्रेंड असतो त्याच्या थोडंसं विरुद्ध जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जर समजा सोमवारी म्हणजे उद्या आपल्याला गॅप अप ओपन होताना दिसलं, 12,500 च्या वर टिकताना दिसलं आणि असंच जर तेजी व्हायला लागली आणि 12,575 च्या वर टिकलं तर मात्र थोडंसं काय होऊ शकतं, शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि अशा वेळेला 12,625, 12,675 आणि 12,725 ही तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला इंडेक्स मधल्या दोन इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा चार्ट बघूया. इथे निफ्टी 50चा चार्ट दिसतोय, मी थोडासा झूम करतो, मग तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथे मी निफ्टी 50चा चार्ट तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सेम तसंच आहे, बँक निफ्टीपेक्षा निफ्टी जास्त वीक दिसतोय, त्यामुळे जर इथे 24,100 ची लेवल तुटली तर 24,000 च्या दिशेनं वाटचाल होताना निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. आता राहिलेला जो इंडेक्स आहे फिन निफ्टीचा, तो देखील मी इथे त्याचा चार्ट दाखवतोय आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत. तर ह्याचं सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं ॲनालिसिस करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉकचं ॲनालिसिस करायचं म्हटल्यावर टाइम फ्रेम आपण 15 मिनिटावरून डेली टाइम फ्रेमवर सेट करूया. झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून घ्याव्या लागतील आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत तर ते एकत्र करून दाखवायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा जो स्टॉक आपल्याला दिसतोय हा आहे
आरती इंडस्ट्रीज लिमिटेडचा स्टॉक. आरती इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आपल्याला शुक्रवारी एक मोठं सेलिंग बघायला मिळालं आणि ह्याचं कारण काय असेल? जनरली अशी जेव्हा मोठी मूव्हमेंट घडते तेव्हा तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण बरेच सदस्य व्हिडिओ नियमित बघत नाहीत, त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या असतात त्या मिस होऊ शकतात. तर शक्यतो रोजच्या रोज व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला ह्या टिप्स ट्रिक्स मिस होणार नाहीत. तर ज्या वेळेला असं मोठं सेलिंग होतं त्यावेळेला आपण इथे खाली चेक करू शकतो काय आहे त्याची न्यूज आपल्याला इथे दिसते. तर आपण इथे जर चेक केलं, क्लिक केलं, तर आपल्याला दिसते अर्निंग अँड रेव्हेन्यू. आपल्याला काय झालं, शुक्रवारी 8 तारखेला क्वार्टरली रिझल्ट आरती इंडस्ट्रीजचा प्रसिद्ध झालाय आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे काय झालंय, हे सेलिंग बघायला मिळते. आता हे सेलिंग जर आपल्याला क्वार्टरली रिझल्टमुळे असेल तरी सुद्धा टेक्निकली काय दिसतंय, एक सेलिंगची मुवमेंट झाली, त्यानंतर थोडासा बाउन्स होण्याचा प्रयत्न झाला, परत सेलिंग झालं, परत छोटा बाउन्स झाला, एम पॅटर्न बनला, एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला. टेक्निकली म्हणजे आपण जर समजा ह्या न्यूज बघायच्या नाही तसं ठरवलं तरी आपल्याला टेक्निकली दिसतंय एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालाय. पण एक महत्वाची गोष्ट आहे की एकदा एक मोठी मुवमेंट झाली आणि ही मुवमेंट कशी झाली आहे बघा, ओपन इक्वल टू हाय जवळपास थोडंसं वर गेलंय. एक्झॅक्ट ओपन इक्वल टू हाय नाहीये, पण ओपन इक्वल टू हाय आणि म्हणजे क्लोज जर बघितलं तर म्हणजे अगदी लो ला जाऊन क्लोज झालेला आहे, क्लोज इक्वल टू लो, अशा प्रकारची आपल्याला मुवमेंट बघायला मिळते. ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल आहे. कदाचित एवढी मोठी कॅन्डल झाल्यानंतर सोमवारी लगेच फॉलोअप मिळेल असं नाही, सोमवारी कदाचित एक छोटी कॅन्डल बनू शकते, पण आता आपल्याला एक चित्र दिसतंय की ह्या लेवलच्या खाली आता ब्रेकडाऊन झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे हा जो शुक्रवारचा लो आहे हा जर ब्रेक झाला तर आणखीन खाली जात असताना आपल्याला मोठी टार्गेट्स आरती इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये बघायला मिळतील. कदाचित काय होईल, कदाचित सोमवारी आपल्याला एक छोटी कॅन्डल इथे बनताना बघायला मिळू शकते. अशी एखादी छोटी कॅन्डल आपल्याला इथे दिसू शकेल. मात्र त्यानंतर पुन्हा जेव्हा सेलिंग होईल त्यावेळेला एक मोठं सेलिंग आपल्याला या येणाऱ्या आठवड्यात बघायला मिळू शकतं. तर ह्या स्टॉकवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा स्टॉक बघूया. सिमिलर आपल्याला परिस्थिती दिसते, मात्र इथे काय झालं होतं, अर्निंग आपल्याला 2 दिवसापूर्वी आलेलं होतं, म्हणजे क्वार्टरली रिझल्ट बुधवारी आलेला होता, 6 तारखेला आलेला होता. आणि त्यानंतर काय झालं जर बघायचं असेल तर 6 तारखेनंतर 2 दिवस आपल्याला म्हणजे एक दिवस तेजी पण झाली आणि आता आपल्याला एकदम काय दिसतंय, एक मोठी रेड कॅन्डल जशी आपल्याला आरती इंडस्ट्रीज मध्ये बनली होती, चंबल फर्टिलायझर्स मध्ये सुद्धा तशीच आपल्याला मोठी कॅन्डल बनताना दिसते. आणि हे वैशिष्ट्य काय आहे की हा लो बनला होता, हा हाय बनला होता. आपण 50% लेवल म्हणजे इथे जर फिब रिट्रेसमेंट लेवल काढली तर ही लेवल जी आहे ही 50% ची लेवल आहे. 50% खाली येऊन क्लोज झालेला आहे. जर हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला, एकाच दिवसात होईल असं नाही, सोमवारी कदाचित इथे सुद्धा एक छोटीशी इनसाइड कॅन्डल बनू शकते. मात्र हा शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर खाली जात असताना आपल्याला ही पहिली लेवल बघायला मिळू शकते. 38.2% ची 477 च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळू शकतं. ही लेवल सुद्धा खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर ही आपल्याला 23.6% ची लेवल 465 रुपयापर्यंत ह्या स्टॉकची किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे ज्या पद्धतीनं आरती इंडस्ट्रीजमध्ये एक मोठी रेड कॅन्डल बनली आहे, ती सुद्धा क्वार्टरली रिझल्ट नंतर चंबल फर्टिलायझर मध्ये सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला बिहेवियर दिसतंय आणि ह्या दोन्ही स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात आणखीन थोडं सेलिंग होताना दिसू शकतं. आता आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे आपला तो आहे पेट्रोनेट एलएनजी. पेट्रोनेट एलएनजी मध्ये सुद्धा आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. आता हे गॅप डाऊन ओपनिंग सुद्धा का झालं असेल तर त्याचं कारण सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं. तर तिथे खाली जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की डी लिहिलेलं आहे, म्हणजे डिव्हिडंड डेट आहे, एक्स डिव्हिडंड डेट आहे. तर त्यामुळे शुक्रवारी 8 तारखेला एक्स डिव्हिडंड डेट होती आणि 7 रुपयाचा डिव्हिडंड प्रति शेअर अनाऊन्स झालेला आहे. तर त्यामुळे नॅचरली काय होतं, जितके रुपये शेअर मध्ये डिव्हिडंड दिला जातो तितके रुपये आपल्याला तो शेअर गॅप डाऊन होताना बघायला मिळतो. तर इथे त्यामुळे नॅचरली 7 रुपयाचा लो जो होता, क्लोजिंग जे होतं आपल्याला 343 होतं, ओपनिंग जे होतं ते आपल्याला 339 होतं, म्हणजे साधारण 7 रुपयाच्या आसपास आपल्याला एक्झॅक्ट होत नाही
पण गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला डिव्हिडंडच्या दिवशी बघायला मिळू शकते. अर्थात डिव्हिडंड दिला म्हणजे लगेच सेलिंगच व्हायला पाहिजे का, असं काही नाही. गॅप डाऊन ओपनिंग नंतर थोडंसं हे होऊन रिकवर सुद्धा होऊ शकतं. मात्र जनरली ज्या ज्या वेळेला डिव्हिडंड दिला जातो आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळतं. आणि इथे आता टेक्निकली काय दिसतंय, टेक्निकली असं दिसतंय की एक सेलिंग झालं होतं, त्यानंतर एक बाउन्स आलाय आणि पुन्हा सेलिंग होतंय. आणि हे होत असताना तुम्ही जर बघितलं तर मागच्या वेळेला आपल्याला कधीही ही जी लेवल आहे, ही लेवल कोणती आहे, 330 रुपयाची आहे. तर 330च्या खाली एकदाही आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं नाही. ह्या वेळेला शुक्रवारी 330च्या खाली क्लोजिंग मिळालंय. त्यामुळे जर समजा हा शुक्रवारचा लो सोमवारी ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये म्हणजे पेट्रोनेट LNG मध्ये आपल्याला सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं आणि 320 रुपयाचं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. तर हा झाला तिसरा स्टॉक. शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे आणि त्या स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर लिमिटेड. टोरंट पॉवर लिमिटेड मध्ये सुद्धा आपल्याला काय झालंय बघा, सेलिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतर एक दिवस आपल्याला बाउन्स आला होता. बुधवारच्या दिवशी आपल्याला बाउन्स आला होता. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस बघितला तर पुन्हा खाली जाते. एन पॅटर्न इथे बनताना दिसतोय. हा जो लो आपल्याला इथे बनलेला दिसतोय म्हणजे मंगळवारच्या दिवशी लो बनला होता, हा कोणत्या लेवलला बनला होता, 1685 ला. जर येणाऱ्या काळात हा स्टॉक 1685च्या खाली टिकत असेल तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की आणखीन एक सेलिंग ह्याच्यामध्ये कंटिन्यू होऊ शकतं, कारण हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय. तर त्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. अर्थात इथे सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे बुधवारी 13 नोव्हेंबरला याचा सुद्धा क्वार्टरली रिझल्ट लागणार आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे सेलिंग होताना बघायला मिळते. त्यामुळे सोमवारी तरी आपल्याला असं वाटतंय की एकदा सेलिंग आणखीन वाढू शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते जर झालं तर 1633 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. आता आपण आणखीन थोडंसं पुढे जाणार आहे आणि कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवरच घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कमोडिटी मार्केटमधलं पहिलं आपल्याला इन्स्ट्रुमेंट ओपन करून बघायचं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे गोल्ड. तर गोल्ड फ्युचरचा चार्ट मी इथे ओपन करतोय. गोल्ड फ्युचरच्या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल की ज्या वेळेला आपल्याला इथे या पद्धतीनं हाय बनला, हा लो बनला आणि वर जात होतं, हा हाय ब्रेक झाला, त्याच वेळेला म्हणजे मी थोडंसं तुम्हाला नीट चांगलं काढून दाखवतो. तर इथे जर तुम्ही बघितलं तर ही लेवल ब्रेक झाली म्हणजे साधारण 76,675च्या आसपासची जी लेवल आहे ती ब्रेक झाली. त्याच वेळेला मी सांगितलं होतं की येणाऱ्या काळात आपल्याला 77,000, 78,000, 79,000, 80,000 पर्यंत सोन्याची किंमत जाताना बघायला मिळू शकते. तुम्ही बघितलं तर नंतर 8-10 दिवसामध्ये आपल्याला किंमत 79,775 म्हणजे मी जी 80,000 ची लेवल सांगितली होती तिथपर्यंतच आपल्याला त्याच्या साधारण 225 पॉईंट खाली, 225 रुपये खाली आपल्याला हाय बनलेला दिसतोय. म्हणजे जवळजवळ 80,000 ची लेवल टच केल्यातच जमा आहे आणि त्यानंतर एक सेलिंग येते. आता हे जे सेलिंग आलंय तर तुम्हाला आता इथे बघून आश्चर्य वाटेल की हे सेलिंग आलं त्यानंतर एकदम खाली गेलं आणि पुन्हा वर येऊन जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या आसपास आपल्याला अडकलेलं दिसते किंमत. आणि ही लेवल कोणती आहे, 50% ची लेवल आहे. म्हणजे हा लो आपल्याला मार्क करायचा आहे, हा हाय मार्क करायचा आहे. असं जर आपण मार्क केलं म्हणजे पहिल्यांदा हाय मार्क केला आणि मग लो मार्क केला, फिब रिट्रेसमेंट लेवलचं टूल घेतलं तर 50% लेवल आपल्याला कुठे दिसते, 50% लेवल आपल्याला दिसते 77,266 ला. मग आता काय होईल येणाऱ्या काळात, जर समजा 77,266 ही लेवल पुन्हा खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, किंमत आणखीन खाली जाऊ शकते आणि आपल्याला 76,675 खाली गेलं तर 75,940 अशा लेवल आणि तेच लेवल तुटली तर खाली जात असताना 74,757 अशा लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र 50% लेवल ही जर आपल्याला होल्ड झाली सोमवारी आणि वर जायला लागलं 77,850 च्या वर टिकायला लागलं तर मात्र आपल्याला एक वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते आणि पहिलं टार्गेट आपल्याला येऊ शकतं ते आहे 78,700 चं. त्यामुळे ह्या 50% लेवलला आपल्याला सोन्याचा दर कशा पद्धतीनं रिॲक्ट करतोय
ह्याच्या वर टिकतोय की त्याच्या खाली टिकतोय ह्यावर आता येणाऱ्या पुढच्या काळात कशी मुवमेंट होईल हे अवलंबून असणार आहे. सोन्याच्या या मुवमेंट नंतर आपण आता पुढे जाणार आहे आणि आपला पुढचा जो विषय आहे तो आहे क्रूड ऑइलचा. तर क्रूड ऑइलचं मी फ्युचर ओपन करतोय. क्रूड ऑइलच्या फ्युचरमध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला बरेच दिवस ही रेंज दिलेली आहे. वरच्या बाजूला बघितलं तर साधारणपणे 6080 ते 6095 च्या आसपास या ज्या दोन लेवल आहेत. खालच्या बाजूला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 5825 ते 5875 च्या आसपास या दोन लेवल आहेत. इथे थोडंसं खाली गेलं होतं, मात्र याच रेंजमध्ये आपल्याला मागचे बरेच दिवस अडकलेलं बघायला मिळतंय. मात्र आता थोडंसं जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर इथे सुद्धा आपण काय करू शकतो, मी तुम्हाला ह्या सर्व लेवल आता काढून टाकतो आणि तुम्हाला इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवलनं दाखवू शकतो. तर त्यासाठी मी इथे काय करतोय, हाय मार्क करतोय आणि लो मार्क करतोय फिब रिट्रेसमेंटचा. तुम्हाला इथे सुद्धा बघून आश्चर्य वाटेल की ही जी लेवल आहे ही 50% ची लेवल आहे. आपण जरा व्यवस्थित मार्क करूया. ही जी लेवल आहे ही 50% ची लेवल आहे. 50% कुठे आहे? 5883 ला आहे. आत्ता खाली येत असताना ह्याच्या आसपास इथे एकदा सपोर्ट घेतलाय, पुन्हा तिथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न झालाय. 61.8% च्या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय. 5943 च्या वर क्लोजिंग बघायला मिळाले. जर येणाऱ्या काळात ह्याच्या खाली टिकायला लागलं आणि ही जी लेवल आहे 5883 ची ही जर ब्रेक झाली क्रूड ऑइलमध्ये तर किमती आणखीन खाली घसरताना आपल्याला बघायला मिळू शकतात. आपल्याला टार्गेट काय मिळू शकतं, हे 38.2% चं 5825 च्या आसपास असणारं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र जर किंमत इथून वर टिकायला लागली, याच्यावर टिकायला लागली तर हे टार्गेट आपल्याला येऊ शकतं 78.6% चं 6029 च्या आसपास. तर त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 50% लेवलचा विचार करून ट्रेड करताना किंवा विश्लेषण करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. ही लेवल ब्रेक होतीये का ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन पुन्हा तेजी होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं इंडेक्स, स्टॉक आणि त्यानंतर कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. कसा वाटतोय हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.